Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 6 science chapter number 2 the living world. ह्या चॅप्टरला आपण दोन लेक्चर मध्ये बघणार आहोत. हे आपलं फर्स्ट लेक्चर असणार आहे लेक्चर 1 आणि हे जे टॉपिक्स आहे सर्व 4 टॉपिक्स हे लेक्चर 1 मध्ये बघणार आणि लेक्चर 2 मध्ये या चॅप्टरचे रिमेनिंग टॉपिक्स आपण बघणार आहोत. कारण चॅप्टर हा थोडा मोठा आहे म्हणून आपण यांना दोन लेक्चर मध्ये बघणार आहोत आणि लेक्चर 2 लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आता या चॅप्टर मध्ये बघा या नावावरून आपल्याला समजते की द लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय की सजीव सृष्टी. मग सजीव सृष्टीमध्ये सारे ॲनिमल्स येतात, प्लांट्स येतात, मायक्रोबॅक्टेरियाज वगैरे आहेत. इव्हन आपण ह्युमन कुठे येतो सजीव सृष्टीमध्येच येत असतो. मग आता फर्स्ट स्टँडर्ड पासून तर तुम्ही शिकतच आलेला आहात. आपण सर्वांना माहिती आहे की लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स यांच्यामध्ये काय फरक असतो. तर लिव्हिंग थिंग्स मध्ये काही असे कॅरेक्टरिस्टिक असतात जे नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये ॲब्सेंट असतात. मग आता फर्स्ट आपल्याला सांगितलं आहे की कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लिव्हिंग थिंग्स. मग काय असणार आहे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय असतं वैशिष्ट्य. त्यांच्यामध्ये काय अशी मुख्य खास गोष्ट आहे जे नॉन लिव्हिंग थिंग्स पेक्षा त्यांना वेगळं करतं. तर आपल्यामध्ये म्हणजेच लिव्हिंग थिंगमध्ये जे पण काही प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, ह्युमन बिंग्स आहेत, बर्ड्स आहेत किंवा इव्हन छोटे छोटे इन्सेक्ट आहेत, बॅक्टेरिया आहेत, हे सर्व कुठे येतात लिव्हिंग थिंग्समध्ये. आणि यांचे असे कॅरेक्टरिस्टिक आहे की हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुवमेंट करू शकतात, रेस्पायरेशन करू शकतात, त्यांच्या बॉडीमध्ये केमिकल चेंजेस होतात. ओके, एक्सक्रीशन प्रोसेस, ब्लड सर्क्युलेशन प्रोसेस, ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्या लिव्हिंग थिंग्समध्ये प्रेझेंट्स असतात. आणि याच्याच उलट अपोजिट जर आपण नॉन लिव्हिंग थिंग बघितलं तर त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या जे कॅरेक्टरिस्टिक आहेत ते ॲब्सेंट्स असतात. ओके, हे तुम्हाला माहिती आहे सर्वांना बेसिक. तर फर्स्ट कॅरेक्टर आपल्याला बघायचं आहे ग्रोथ. आता ग्रोथ म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ग्रोथ म्हणजे असते वाढ. बघा एखादा बेबी आहे छोटा जन्मापासून तर बेबीची वाढ पूर्ण डेव्हलप्ड होईपर्यंत म्हणजे अडल्ट होईपर्यंत. आता बेबी बॉय असेल तर काय होणार एक मॅन होणार आणि बेबी गर्ल असेल तर एक वुमॅन होणार. तर त्यांचा एक सर्टन टाइम पिरियड दिलेला असतो. म्हणजे एक सर्टन टाइम पिरियड आहे आपला, तिथपर्यंतच आपल्या बॉडीची ही ग्रोथ होत असते. मग आता वाढ होणे म्हणजे ग्रोथ होणे म्हणजे काय तर बॉडीचे एक जे छोटे छोटे पार्ट्स आहे पूर्ण छोटे छोटे पार्ट्समध्ये ग्रोथ होणे. आता तुम्ही असं कधी ऐकलंय का की एखादा बेबी आहे त्या बेबीचा फक्त एक हातच वाढलाय किंवा एक पायच वाढलाय, असं कधी होते का? नाही. तर लहानपणापासून आपली जी ग्रोथ होते ती ग्रोथ ही पूर्ण ऑल बॉडी पार्टचे जे काही छोटे छोटे पार्ट्स आहे बॉडीमधील छोटे छोटे ऑर्गन्स आहे त्यामध्ये इक्वली ग्रोथ होत असते आणि ग्रॅज्युअली होत असते. म्हणजेच हळूहळू ग्रोथ होत असते आणि एक सर्टन टाइम पिरियड आहे. मग तो टाइम पिरियड काय आहे ह्युमनमध्ये तर 18 इयर टू 21 इयर. 18 वर्षापासून तर 21 वर्षापर्यंत आपल्या बॉडीची ग्रोथ ही पूर्णपणे होत असते. ओके, मग आता ही जी 18 इयर आहे 18 इयर म्हणजे की हे जे गर्ल्स आहे गर्ल्स सपोज आता एखादी बेबी गर्ल असेल तर तिची वाढ 18 वर्षापर्यंत होईल म्हणजे ती एक वुमेन बनणार आहे. आणि 21 वर्षापर्यंत म्हटलं तर बेबी बॉय असेल तर 21 वर्षापर्यंत त्याच्या बॉडीची पूर्ण वाढ होऊन तो एक मॅन बनणार आहे. ओके, मग आता हे झालं ह्युमन. मग असंच अदर ॲनिमलमध्ये पण ग्रोथ होत असतं. जसं की जे काही वाईल्ड ॲनिमल्स आहेत किंवा डोमेस्टिक ॲनिमल्स आपण आपल्या घरी पाळीव प्राणी वागवतो तर त्यांच्यामध्ये पण अशा प्रकारची ग्रोथ होत असते. त्यांना एक सर्टन टाइम पिरियड असतो त्यांच्या बॉडीची पूर्णपणे ग्रोथ होणे. आता तुम्हाला एक फाइंड आउट करायचं आहे. बघा कॅट, काऊ आणि डॉग यांचा तुम्हाला ग्रोथ टाइम पिरियड म्हणजे किती वर्षापर्यंत यांच्या बॉडीची पूर्ण डेव्हलपमेंट होतं हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. हा छोटासा होमवर्क आहे तुमच्यासाठी. तुम्ही गुगलवरती फाइंड करून हे बघायचं आहे. म्हणजे छोटासा होमवर्क तुम्हाला द्यायला हवा तेव्हा तुम्हाला समजेल कसं सर्च करायचं आणि यांची काय ग्रोथ असते, किती वर्षापर्यंत यांची बॉडी डेव्हलप्ड होत असते. आता जे ग्रोथ आहे त्याच्यामध्ये आपली हाईट वाढत असते. फर्स्ट काय वाढते त्याच्यामध्ये हाईट आणि सेकंड वाढतं त्याच्यामध्ये वेट आणि थर्ड वाढतं स्ट्रेंथ. ओके, म्हणजे हे तिन्ही जे प्रकार आहे आपल्या बॉडीमध्ये हे पूर्ण वाढत असतात एक सर्टन एजपर्यंत आणि ती ग्रॅज्युअली होत असतात. अचानक हाईट वाढेल का कोणाची? अचानक कोणी वेट गेन करणार का? एकदमच नाही. तर हाईट बघा 18 ते 21 वर्षापर्यंत हाईट वाढून एक मेन किंवा वुमेन एक स्टॉप होऊन जातं, त्याच्यावरती त्यांची हाईट वाढू शकणार
नाही. पण जे वेट आहे, आता वेट तर लहानपणापासून वजन तर वाढतच असते, बेबीपासून तर अडल्टपर्यंत वजन तर वाढतच असते वेट. पण हे वेट आहे जे आपण एखाद्या कोणत्याही सर्टन एजमध्ये गेन करू शकतो किंवा लॉस करू शकतो, हे तुम्हाला माहितीच असेल. आणि स्ट्रेंथ म्हणजे काय असते? स्ट्रेंथ म्हणजे क्षमता, म्हणजे कॅपॅसिटी. म्हणजे एखादा बेबी बॉय आहे, सपोज एक छोटासा मुलगा आहे, त्यात तो जेवढं आपण काम करू शकतो किंवा एखादा टास्क आपण जेवढ्या लवकर फटकन करू शकतो तेवढ्या लवकर ते टास्क तो लवकर करू शकणार का? नाही. म्हणजे प्रत्येक एजनुसार तुमची जी आपली कॅपॅसिटी असते, स्ट्रेंथ असते, ही वेगवेगळी असते. आणि जसं जसं आपण हळूहळू वाढत राहतो, लहानपणापासून आपली बॉडी चेंज होत राहते, ग्रोथ होत राहते, तर ती कॅपॅसिटी पण काय होत राहते? ग्रोथ होत राहते. म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की जे काम आपण लहानपणी करू शकत नव्हतो ते काम आपण आता सहजरित्या करू शकतो. म्हणजे जसं आपला जन्म होतो, जन्मापासून आपण बोलायला शिकतो, चालायला शिकतो, छोटे छोटे काम आपले स्वतःचे काम आपण स्वतः करायला शिकतो, यालाच म्हणतात काय? स्ट्रेंथ. म्हणजे ही पण एक डेव्हलपमेंट ग्रोथ सोबत आपल्यामध्ये येऊन जाते. मग आता हे झालं आपल्या ह्युमनमध्ये. आणि ॲनिमलमध्ये पण सेम याच प्रकारे होत असतं. पण आता प्लांटमध्ये पण सेम ग्रोथ होणार आहे. बघा, प्लांट्स सर्वांच्या घरी असणार आहे, सगळ्यांनी प्लांट्स बघितलेच आहे. मग प्लांटमध्ये पण ग्रोथ होत असते. आणि कशा प्रकारे होत असते? तर बघा, त्यांचे स्टेम जे आहे, खोड आहे, प्लांटचं जे खोड आहे झाडाचं, ते पण वाढत असतं. त्यांना नवीन नवीन फांद्या येत असतात, ब्रांचेस, त्यांना नवीन नवीन लीव्स येत असतात. मग तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं असेल तर तुम्ही एक छोटासा एक्सपेरिमेंट तुमच्या घरी करू शकता. बघा, जर समजा तुमच्या घरी असा छोटासा प्लांट असेल ना, पॉट, त्या पॉटमध्ये एखादं छोटंसं झाड असेल किंवा कोणतं पण एखादं झाड असेल फुलांचं वगैरे. बघा, हे जे रूट असतात, इथे रूट पॉटमध्ये आणि इथे लिव्स असणार प्लांटला. मग तुम्हाला काय करायचं आहे? इथे यांना असा एक थ्रेड बांधायचा आहे, म्हणजे एक धागा बांधायचा आहे आपल्याला. इथे असा एक धागा बांधायचा आहे. इथून एखादं जे छोटंसं प्लांट असणार, त्या प्लांटला जे आहे त्याचं जी ही तर टीप आहे वरच्या टोकाला, इथे तुम्हाला धागा बांधायचा आहे, थ्रेड. आणि एक निरीक्षण करायचं की हा जो थ्रेड असणार आहे ना, हा एकदम स्ट्रेट असायला हवा, म्हणजे तो लूज नको, स्ट्रेट असायला हवा. तुम्ही आता इथे भिंतीला खिळा लावून पण इथे तुम्ही बांधू शकता, किंवा एखादं छोटंसं स्टँड असेल तर असं स्टँडला तो तुम्ही लावून द्यायचा. आता तुम्ही काय करायचं? हा फर्स्ट डे आहे, म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही झाडाला इथे धागा बांधणार, थ्रेड बांधणार, तो दिवस तुम्ही म्हणजे कॅलेंडरवर टिक करून ठेवायचा की या दिवशी आपण थ्रेड बांधलेला आहे. आणि त्याच्या तुम्हाला 10 किंवा 15 दिवसांनी, 15 डेज, 15 दिवसांनी तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे की ह्या झाडाची किती ग्रोथ झालेली आहे. मग ह्या झाडाची अशी ग्रोथ होऊन इथे जे हा धागा आहे, हा धागा लूज होणार. जे पण आपण स्टँडला इथे लावला होता, हा धागा लूज होणार आणि याची ग्रोथ होणार. म्हणजे याला लीफ पण येतील. 15 दिवसामध्ये त्या झाडांना आणखी काही लीफ्स येतील. नंतर त्याचं जे स्टेम आहे, म्हणजे खोड आहे, त्याचं खोड हे ब्रॉड होणार, म्हणजे छोटंसं खोड असेल तर थोडं मोठं होणार. नंतर त्याची हाईट पण वाढणार आहे. नंतर त्यांना ब्रांचेस येणार, एखादं मोठं झाड असेल तर त्याला ब्रांचेस येणार आणि त्यांना लीव्स पण वाढणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण ह्युमनमध्ये पण ग्रोथ बघितली, ॲनिमल्समध्ये पण ग्रोथ बघितली आणि प्लांट्समध्ये पण बघितली. म्हणजे ग्रोथ होणे म्हणजे काय की त्याच्यामध्ये मेन 3 कॅरेक्टरिस्टिक वाढणे. फर्स्ट आहे हाईट, दुसरं आहे वेट आणि तिसरं आहे स्ट्रेंथ. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलंय तर फूड नेसेसरी फॉर ग्रोथ. म्हणजे जी पण काही वाढ होते, आता ही वाढ अचानकपणे होते का तर नाही. वाढ होण्यासाठी काही ना काही तर आवश्यक असणार, कोण्या ना कोण्या गोष्टीचे आवश्यक असणार. तर काय आवश्यक आहे? मग फूड आवश्यक आहे, अन्नाची गरज आहे. अन्न जर आपण खाल्लंच नाही तर वाढ कशी होणार आपल्या बॉडीची किंवा अदर ॲनिमल्सची? तर त्याच्यासाठी फूड आवश्यक आहे. मग आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे की जे प्लांट्स आहेत, प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, स्वतःचं अन्न स्वतः प्लांट तयार करतात. आणि कोणती प्रोसेस आहे? फोटोसिंथेसिस. मग ही प्रोसेस करून ते स्वतः त्यांच्या बॉडीमध्ये, सपोज लीफमध्ये त्यांचं अन्न तयार होत असते. मग त्याच्यासाठी त्यांना काय काय आवश्यकता असते? तर प्लांटला अन्न तयार करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल सनलाईट, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. सनलाईट त्यांना आवश्यकता असते सनलाईटची.
नेक्स्ट त्यांना कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 हा कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला आहे आणि हे कार्बन डायऑक्साईड त्यांना कुठून मिळते तर ॲटमॉस्फिअरमध्ये, कारण की हवेमध्ये आपण बघितलं की खूप सारे गॅसेस अवेलेबल्स असतात, तिथून हे कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करून घेतात. आणि थर्ड आहे वॉटर, म्हणजे वॉटरची पण त्यांना आवश्यकता असते. आणि नेक्स्ट त्यांच्यामध्ये असलेला क्लोरोफिल, त्यांच्यामध्ये असलेला क्लोरोफिल ते यूज करत असतात त्यांचं अन्न तयार करण्यासाठी. हे मेन घटक त्यांना आवश्यकता आहे त्यांच्या लीफमध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस पार पाडण्यासाठी. मग आता आपण डिटेलमध्ये बघू की कसं ते फोटोसिंथेसिस करतात. सपोज आता इथे एक प्लांट आहे आणि ह्या प्लांट बघा, हे जे रूट प्लांटचे असे जमिनीमध्ये अँचर्ड झालेले असतात, रुजलेले असतात. तर या ठिकाणी हे रूटचं काय काम आहे की जे जमिनी, समजा हे जमीन आहे, इथे माती आहे, सॉइल, मग हे काय करतात, वॉटर ॲब्झॉर्ब करतात. काय करतात, वॉटर ॲब्झॉर्ब करतात. रूट जे सॉइलमध्ये वॉटर असतं ते ॲब्झॉर्ब करतात आणि जे मातीमध्ये न्यूट्रियन्स प्रेझेंट्स असतात त्यांना आवश्यक असलेले ते न्यूट्रियन्स पण ॲब्झॉर्ब करतात. आता यांनी ॲब्झॉर्ब केलेले न्यूट्रियन्स, सपोज आता वरती हे मोठं झाड काढून दाखवते मी तुम्हाला. सपोज हे मोठं एक झाड आहे. आता हे काय करतात, रूट इथून सर्व न्यूट्रियन्स आणि वॉटर ॲब्झॉर्ब करून कुठे देतात, ते वरती या स्टेममधून पूर्ण झाडाला, म्हणजे जे पण काही या झाडांमध्ये लीव्स असतात. आता झाडांमध्ये मोठ्या मोठ्या खूप सारे लीव्स असतात ना, पूर्ण झाड हे पानांनी भरलेलं असतं. मग ते काय करतात, या लीव्सला आणि या स्टेमला प्रोव्हाइड करतात वॉटर अँड न्यूट्रियन्स. ओके. आता या ठिकाणी काय होतं बघा, आता इथं जर आपण हे लीव्स बाहेर काढून मोठ्या प्रकारे बघू. आता सपोज हे या झाडाचं लीफ आहे. मग या लीफमध्ये ऑलरेडी काय प्रेझेंट आहे, क्लोरोफिल प्रेझेंट आहे. आता हा क्लोरोफिल म्हणजे काय, तर क्लोरोफिल हा खूप इम्पॉर्टंट आहे फोटोसिंथेसिस प्रोसेस करण्यासाठी. हा क्लोरोफिल नसेल तर फोटोसिंथेसिस होणार नाही. आणि क्लोरोफिल झाडांना हिरवा कलर प्रोव्हाइड करतो, ग्रीन कलर. जे पण काही आपण हिरवे कलरचे झाडं बघतो ना आपल्या आजूबाजूला, ते सर्व कोणामुळे आहे तर हा क्लोरोफिल इम्पॉर्टंट आहे. हा क्लोरोफिल त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणून त्यांचा कलर काय आहे, हिरवा आहे. मग या ठिकाणी क्लोरोफिल प्रेझेंट असतो ऑलरेडी झाडांच्या पानांमध्ये. आणि आताच मी तुम्हाला जसं की सांगितलं, वॉटर आपल्याला मिळतं रूट पासून, किंवा आपण झाडांना पाणी टाकतो तर तिथून ते वॉटर ॲब्झॉर्ब करून घेतात आणि कोणाला देतात, लीफला. म्हणजे इथं आणखी आता काय प्रेझेंट झालं, वॉटर प्रेझेंट आहे. क्लोरोफिल ऑलरेडी प्रेझेंट आहे. आता वॉटर त्यांना कोणी दिला, रूटने प्रोव्हाइड केलं वॉटर पानांना. आणि नंतर मग काय होतं, जेव्हा ह्या सूर्याचा प्रकाश या पानांवरती पडतो तेव्हा इथे सनलाईट जेव्हा पडतो पानावरती, तेव्हा ते काय करतात, ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असलेलं जे कार्बन डायऑक्साईड आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतात. आणि ही सगळी प्रोसेस या पानामध्ये फोटोसिंथेसिस म्हणून चालली जाते. आणि त्यामध्ये मग काय होतं, त्यामध्ये एक प्रोसेस होते बघा. इथे जर आपण H2O घेतलं, वॉटर. आता वॉटर म्हणजे H2O हा वॉटरचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचं. आणि ऑलरेडी मग त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहेच प्रेझेंट. आणि नंतर ते ॲटमॉस्फिअरमधून काय घेतात, कार्बन डायऑक्साईड घेतात. म्हणजे H2O प्लस कार्बन डायऑक्साईड यांच्यामध्ये रिॲक्शन होते. कोणाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते, सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते. जेव्हा सनलाईट पानावरती पडतो तेव्हा रिॲक्शन होऊन तिथं त्यांचं अन्न तयार होते. कोणत्या फॉर्ममध्ये तर ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये C6H12O6 या फॉर्ममध्ये तिथे अन्न तयार होते. आणि यालाच आपण काय म्हणायचं, ग्लुकोज म्हणतो. मग ह्या फॉर्ममध्ये अन्न तयार झाल्यानंतर ते अन्न साठवून ठेवतात त्यांच्या प्लांटमध्ये. अशा प्रकारे झाडं त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. त्यांना अन्नासाठी कुठेही सर्च करण्याची आवश्यकता आहे का, नाही. फक्त त्यांना इतके घटक आवश्यक असतात अन्न तयार करण्यासाठी. पण याच्या उलट जर आपण म्हटलं की ॲनिमल्स आहे, बर्ड्स आहे, नंतर आपण इव्हन ह्युमन बिंग्स आहे, हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात का बॉडीमध्ये, त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा क्लोरोफिल हा असा प्रेझेंट आहे का, याच्यामुळे अन्न तयार होतं प्लांटमध्ये. मग त्यांच्या बॉडीमध्ये, सपोज ॲनिमलच्या बॉडीमध्ये क्लोरोफिल असतं तर आपल्यालाही कुठे जायची आवश्यकता असते का फॉर सर्चिंग फूड, नाही. तर जे पण काही ॲनिमल्स आहेत हे एकमेकांवरती डिपेंड्स असतात अन्नासाठी. आणि अन्न जेव्हा खाणार, फूड जेव्हा इनटेक करणार, तेव्हाच तर ग्रोथ वाढणार ना. ओके. मग हे जे ॲनिमल्स आहे दोन प्रकारचे असतात, एक कर्निव्हरस अँड
दुसरं हर्बिव्हरस. मग जे हर्बिव्हरस ॲनिमल्स आहे हे काय करतात, फूड कशाच्या माध्यमातून घेतात, जसं की छोटे छोटे प्लांट्स आहेत, गवत आहे, छोटं छोटं गवत खातात किंवा प्लांट्स खातात, हे त्यांचं फूड म्हणजे हर्बिव्हरस. मग हर्बिव्हरस कोणते कोणते ॲनिमल्स येतात, गोट, काऊ, बफेलोज, अशा अनेक प्रकारचे हर्बिव्हरस आहे, जसं की रॅबिट आहे. ठीक आहे. मग हे हर्बिव्हरस जे ॲनिमल्स आहे यांना कर्निव्हरस ॲनिमल हे खातात. कर्निव्हरस ॲनिमल म्हणजे कोण, मांसाहारी, जे मांस खातात, दुसऱ्या ॲनिमलची शिकार करून, हंटिंग करून खात असतात. मग ते ॲनिमल कोणते, तर आपण वाईल्ड ॲनिमल म्हणू शकतो की कोणते, लायन आहे, चिता आहे, नंतर टायगर आहे, अशा प्रकारचे जे पण काही कर्निव्हरस आहे मांसाहारी, ते हर्बिव्हरस ॲनिमलला खाऊन, त्यांची शिकार करून खाऊन घेतात. म्हणजे अशा प्रकारचे हे जे ॲनिमल्स आहे दोन प्रकारचे एकमेकांवरती डिपेंड आहे. मग कसे, तर जे कर्निव्हरस आहे ते हर्बिव्हरसला खातात. आता हर्बिव्हरस कोणावर डिपेंड आहे, प्लांटवरती डिपेंड आहे. छोटे छोटे रोपटे, छोटे छोटे गवत ते खातात. म्हणजे हर्बिव्हरस जे आहे ते प्लांटवरती डिपेंड आहे आणि प्लांट काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे. आता आणखी एक जर आपण फूड सायकल बघितली तर बघा, तुम्हाला माहितीच असेल सर्वांना की फ्रॉग जो आहे, बेंडूक, हा काय खातो, छोटे छोटे कीटक खातो. छोटे छोटे कीटक जे आहे ते आणखी मायक्रोबॅक्टेरिया, छोटे छोटे आणखी कीटक खातात. म्हणजे छोटे कीटकांना मोठे कीटक खातात, मोठे कीटकांना कोण खातं, फ्रॉग खातो, आणि फ्रॉगला स्नेक खातो, साप, आणि सापाला कोण खातो, ईगल. म्हणजे अशा प्रकारे ही जी लाईफ सायकल आहे फूड चेनची ही चालूच राहते. ठीक आहे. आता हे झालं प्लांट, ॲनिमल्स. मग आता आपण ह्युमन बिंग्स कशावरती डिपेंड आहे, दोघांवरती डिपेंड आहे. आपण हर्बिव्हरस ॲनिमल्स आहे आणि प्लांट कर्निव्हरस पण आहे. ठीक आहे. म्हणजे आपण दोन्ही खातो, आपण पालेभाज्या पण खातो. काही काही जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत ते मांस वगैरे पण खातात. म्हणजे आपण दोन्ही कॅटेगरीमध्ये येतो. आपण मग काय म्हणायचं आपल्याला, ओमनिव्हरस. आपण कोण आहे, ओमनिव्हरस. काही लोक जे मांसाहारी आहे, मांस खातात, आणि जे भाजीपाला वगैरे पण आपण खातो. तर आपण दोन्ही कॅटेगरी मोडतो. म्हणजे दोन्ही कॅटेगरीमध्ये येणारे कोण असतात, ओमनिव्हरस असतात. आय होप तुम्हाला आता हा फूड नेसेसरी फॉर ग्रोथ हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल. नेक्स्ट टॉपिक आहे आपला रेस्पिरेशन. ओके. तर रेस्पिरेशन हा टॉपिक पण खूप मजेदार आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. हे चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला शिकायला खूप मजेदार, म्हणजे एकदम मजा येणार आहे. फक्त तुम्ही बोर होऊ नका, एकदम केअरफुली समजून घ्या. बघा, रेस्पिरेशन म्हणजे काय, तर श्वास घेणे. जसं आता आपण श्वास घेतो, जर समजा तुम्ही तुमच्या नोजवरती एक बोट ठेवलं आणि चेस्टवरती एक हात ठेवला, तर काय फील होणार तुम्हाला, काय फील होणार की आपण एक श्वास घेत आहे, आपले जे चेस्ट आहे अप अँड डाऊन होत आहे. ठीक आहे. मग अशाच प्रकारे अदर ॲनिमल्समध्ये पण होतं का, हो, अदर ॲनिमल्समध्ये पण रेस्पिरेशन असतं, इव्हन प्लांटमध्ये पण रेस्पिरेशन असतं. तर तुम्ही स्लीपिंग डॉग बघितलेला आहे का, ऑलमोस्ट सगळ्यांनी बघितलेलंच असणार. जो झोपलेला कुत्रा असतो, त्यांची जी बेली असते, त्याची जी पोट असतं, ते किती फास्ट खालीवर होत असतं. म्हणजे तो काय करत असतो, झोपेमध्ये रेस्पिरेशन करत असतो, श्वासोच्छ्वासची प्रक्रिया करत असतो. जर तुम्हाला म्हटलं मी 2 मिनिट किंवा 3 मिनिट 5 मिनिट श्वास घेऊच नका, तर काय होणार, राहणार का आपण, नाही. म्हणजे आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते, कशासाठी, रेस्पिरेशन करण्यासाठी. आणि आपण काय करत असतो, मग ऑक्सिजन इनटेक करतो आणि कार्बन डायऑक्साईड एक्सेल करत असतो. पण आपले जे उलट आहे, जे प्लांट्स आहेत, प्लांट्स काय करतात, कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करतात. आताच आपण बघितलं, कार्बन डायऑक्साईड कशासाठी ॲब्झॉर्ब करतात, फॉर फोटोसिंथेसिस प्रोसेस पार पाडण्यासाठी, आणि ऑक्सिजन त्याच्यामधून काय करतात, रिलीज करून टाकतात. ओके. मग आता जर रेस्पिरेशनचं म्हटलं बघणं, तर आपल्याला एक ऑर्गन दिलेलं आहे. कोणतं ऑर्गन दिलेलं आहे, नोज. या नोजमधून आपण काय करतो, इनहेल करतो, ऑक्सिजन आतमध्ये घेतो. नोजमधून जेव्हा आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो, तर ते कुठं जातं, ते जातं लंग्समध्ये. आणि लंग्समध्ये जे पण काही छोटे छोटे वेलीज असतात ते ॲब्झॉर्ब करून घेतात. त्याच्यामध्ये खूप सारे प्रोसेस होतात आणि मग तिथून ते काय करतात, कार्बन डायऑक्साईड रिलीज करून टाकतात, सोडतात. आणि ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस एकदम मायक्रो मिनिट, मायक्रो सेकंडमध्ये होत असते. श्वास आपण इनटेक केला आणि बाहेर सोडला, किती लवकर प्रोसेस झाली, यालाच म्हणतात रेस्पिरेशन. आणि अदर ॲनिमलमध्ये पण रेस्पिरेशन होतं आणि त्यांना विविध प्रकारचे ऑर्गन्स असतात. विविध ॲनिमलला, जसं की फ्रॉग आहे, फिश आहे, स्नेक आहे, यांना वेगवेगळे ऑर्गन्स असतात. मग जसं की आता जे लँडवरती राहतात, जमिनीवरती राहतात, तर ते कशाने श्वास घेतात, नोजनी. आपण नोजने श्वास घेतो. पण जे वॉटरमध्ये राहतात, म्हणजे जे पाण्यामध्ये राहतात, लाईक अ फिश,
फिश कुठं राहते? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये ती कसं काय श्वास घेणार आहे? तर सपोज ही फिश आहे. आता ह्या फिशला एक स्पेसिफिक ऑर्गन असतो. कशासाठी? रेस्पिरेशन करण्यासाठी. मग काय ऑर्गन असतो? तर बघा, तिचं जे माउथ आहे, माउथच्या बाजूला असे छोटे छोटे काय असतात? गिल्स असतात. जसं आपल्याला नोज आहे ना, तसं तिचं गिल्स असतात आणि या गिल्समधून ते काय करते? त्याचं रेस्पिरेशन करते वॉटरमध्ये. ओके, तर अशा प्रकारे हा रेस्पिरेशन टॉपिक आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. आणखी एक मेन पॉईंट आहे की प्लांट. आता प्लांटचं लीफ तुम्ही बघितलंय. लीफमध्ये काय होतं? फोटोसिंथेसिस होत असते. प्रोसेस माहिती आहे आपल्याला. मग याच फोटोसिंथेसिस प्रोसेसच्या दरम्यान ते काय करत असतात? ऑक्सिजन रिलीज करत असतात आणि कार्बन डायऑक्साईड काय करतात? इनटेक करतात, घेतात. कशासाठी? फोटोसिंथेसिस. हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आय होप आता हा रेस्पिरेशन टॉपिक तुम्हाला क्लिअर झालेला असणार. मजा येते ना? खूप मजेदार चॅप्टर आहे आणि बिलकुल तुम्ही बोर व्हायचं नाही, मजेदार शिकायचंय. आता एक्सक्रीशन प्रोसेस म्हणजे काय? एक्सक्रीशन याच्यावरूनच आपल्याला समजतं की एक्सक्रीशन म्हणजे बाहेर टाकण्याची प्रोसेस असते. ओके, आता आपण जे फूड खातो दैनंदिन जीवनामध्ये, जे पण काही आपण अन्न इनटेक करतो, वेगवेगळ्या प्रकारचं अन्न घेतो आपण, तर ते अन्नामधून जे पण काही आपल्याला पोषक द्रव्य मिळतात ते आपली बॉडी ॲब्झॉर्ब करून घेत असते आणि जे वेस्ट प्रोडक्ट उरलेला असतो, जे की काही आपल्या बॉडीच्या कामाचा नसतो, तो ती बॉडी काय करत असते? बाहेर सोडत असते. मग आता जर समजा आपण जन्मापासून जे पण काही खात आलेलो आहे ते सगळं आपल्या बॉडीमध्ये स्टोअर आहे का? नाही. ते सगळं स्टोअर जर असतं तर आपल्या बॉडीची साईज किती मोठी झाली असती? खूप मोठी झाली असती. म्हणजे आपली जी बॉडी आहे ही आपण घेतलेलं अन्न जे आहे त्याच्यामधून न्यूट्रियन्स ॲब्झॉर्ब करून घेते. कशासाठी? ब्लड तयार करण्यासाठी आणि विविध जे एनर्जी आहे, एनर्जी तयार करण्यासाठी न्यूट्रियन्स ॲब्झॉर्ब करून घेते आणि जे वेस्ट आहे, जे काही कामाचं नसते बॉडीच्या, ते काय करते? बाहेर सोडते. मग असंच ॲनिमलमध्ये पण असतं, प्लांटमध्ये पण आणि ह्युमन बीइंगमध्ये पण. मग आपण जे अन्न घेतो ते अन्न आपण माउथमधून इनटेक करतो, ते जातं आपल्या स्टमकमध्ये आणि स्टमकमध्ये त्याच्यामध्ये पूर्ण एक प्रोसेस होतं आणि ते जातं इंटेस्टाईन म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जे पण काही न्यूट्रियन्स ॲब्झॉर्ब करून घेतं, वॉटर ॲब्झॉर्ब करून घेतं आणि लास्ट कुठे पाठवतं? मग लार्ज इंटेस्टाईनमध्ये. आणि लार्ज इंटेस्टाईनचं काय काम आहे? आणखी राहिलेले काही न्यूट्रियन्स असतील ते ॲब्झॉर्ब करून घेतं आणि वॉटर ॲब्झॉर्ब करून घेतं आणि मग पुढे पाठवतं ॲनसकडे आणि ॲनसमधून काय होतं? मग एक्सक्रीशन प्रोसेस होते, म्हणजे बाहेर पाडण्याची प्रोसेस होते वेस्ट प्रोडक्ट. ओके, मग असंच जे आता ह्युमन बिईंगला जे एक्सक्रीशन पार्ट आहे म्हणजे एक्सक्रीशन ऑर्गन आहे तो काय आहे? ॲनस आहे. काय आहे? ॲनस हा ह्युमन बिईंगला. असंच अदर ॲनिमल्सला पण आहे, प्लांट्सला पण आहे. आता जर प्लांट्स म्हटलं तर प्लांट्समध्ये कसं एक्सक्रीशन होते? बघा, हिवाळ्यामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल की काही जे प्लांट्स आहेत ते त्यांच्या झाडांची जी पानं आहेत ती पिवळी पडतात आणि गळून पडतात. मग यालाच काय म्हणायचं? याला म्हणायचं प्लांटचं एक्सक्रीशन होत आहे. म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट आहे ते कुठे साठवून ठेवतात? पानामध्ये साठवून ठेवतात आणि पूर्ण साठवण झाल्यानंतर ते काय करतात? त्या पानांना गळून पाडतात. आपण त्याला म्हणतो पानझडी झालेली आहे. ओके, अशा प्रकारे प्लांट्स, ॲनिमल्स आणि ह्युमन बीइंग या सर्वांमध्ये एक्सक्रीशन प्रोसेस होत असते. जर तुम्हाला म्हटलं की जी बबूल आहे, बबूल आणि ड्रमस्टिक, जी बबूल आणि ड्रमस्टिक आहे, ड्रमस्टिक सर्वांना माहिती असेल, शेवग्याचं झाड. मग यांचे जर आपण खोडाला थोडी चीर मारली म्हणजे स्टेमला थोडी चीर मारली तर त्यातून काय येतो? एक पदार्थ बाहेर येतो चिकट आणि त्याच पदार्थाला आपण काय म्हणतो? डिंक. म्हणजे ते त्यांचं काय आहे? एक्सक्रीट आहे, म्हणजे वेस्ट प्रोडक्ट ते बाहेर काढत असतात. ओके, तर आय होप तुम्हाला आता हे सर्वचे सर्व टॉपिक समजले असणार आहे आणि शिकायला खूप मजा आलेला असणार आहे. आता नेक्स्ट आपण टॉपिकमध्ये बघणार आहोत रिमेनिंग पार्ट ह्या चॅप्टरचा आणि ते टॉपिक्स पण लगेच मी तुमच्यासाठी लवकर घेऊन येणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल, तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.